मी आपला मित्र जगताप आरजे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करत आहे। बघा, आपला आजचा व्हिडिओ असणार आहे तो म्हणजे जरांगे पाटील ते हजारे, म्हणजे अण्णा हजारे पासून ते जरांगे पाटलापर्यंत जो दोघांचे कयास किंवा दोघांचं कनेक्शन दाखवायचं लोक प्रयत्न करत आहेत, आपण त्याविषयी आज बोलणार आहोत। बघा, अण्णा हजारे हे नगरमधील आहेत आणि नगरमध्ये त्यांनी पाणी अडवा पाणी जिरवा सारखे त्यांनी प्रकल्प चळवळी चालू केल्या। तोपर्यंत त्याचे सर्व महाराष्ट्रामधील जे शेतकरी वर्ग आहे तो अण्णांना आपलं आयडॉल मानायचं आणि ते आताही मानतात त्या गोष्टी करता। बघा, व्यक्ती कितीही मोठा असू द्या त्याच्याकडनं एखादी चूक होते, पण ती चूक वारंवार करणे म्हणजे शुद्ध मूर्खपणा आहे असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल। बघा, ज्यावेळेस दिल्लीमध्ये लोकपालासाठी आंदोलन चालू होतं अण्णाचं, त्यावेळेस अण्णासोबत किरण बेदी असतील, अरविंद केजरीवाल सध्या दिल्लीचे मुख्यमंत्री आणि त्यांना आता अटक झालेली आहे ते केजरीवाल असतील, ह्या सर्वांचं आंदोलन चालू होतं लोकपाल बिलामुळे। आणि यावेळेस यांच्यासोबत केजरीवाल आणि किरण बेदी हे राजकीय महत्वाकांक्षा घेऊन सोबत होते आणि तेवढं असताना महत्वाकांक्षा राजकीय असताना पण अण्णा हजारे या ठिकाणी पूर्णपणे हे भाजपचं काम करत होते आणि अण्णा हजारे त्यावेळेस पूर्ण भाजपची आणि RSSची भाषा हे बोलत होते। त्यावेळेस मनमोहन सिंगाचं सरकार पाडण्यासाठी आणि मोदींना आणण्यासाठी त्यावेळेस अण्णा हजारेंनी आपली पराकाष्ठा त्या ठिकाणी पणाला लावली आहे की काय असं त्या ठिकाणी म्हणता येईल आपल्याला। या ठिकाणी काही अण्णा भक्त आणि अंडभक्त हे म्हणतील की हे चुकीचं आहे, हे शक्यता कोणीही नाकारू शकत नाही। आता 10 वर्ष गप्प बसलेले अण्णा परत अजून ऍक्टिव्ह झालेले आहेत आणि हे अण्णा हजारेचं आंदोलन फक्त भाजपच्या RSS साठी होतं आणि ते आंदोलन आणि जरांगे पाटलांचं आंदोलन यामध्ये खूप काही फरक आहे। अण्णाच्या आंदोलनातून नकळत केजरीवाल सारखे नेते पुढे आले आणि बाकीचं जे आंदोलन होतं ते आंदोलन ज्यावेळेस भाजप सरकार आलं त्यावेळेस ते स्थगित झालं। पण लोकपालापेक्षाही मोठे प्रश्न ह्या 10 वर्षामध्ये उद्भवले। शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही, अतिशय भ्रष्टाचार वाढलेला आणि काँग्रेसमधील, शिवसेनेमधील, राष्ट्रवादीमधील भ्रष्टाचारी लोक हे आपल्यामध्ये भाजपनं सामावून घेतलं। मग अशा वेळेस अण्णा शांत का? अण्णाला एवढी गोड झोप कशी लागली असेल हा एक प्रश्न येतो। पण ज्या वेळेस केजरीवालला अटक केलं होतं, केजरीवालांना अटक केल्यानंतर ज्या वेळेस अण्णा ऍक्टिव्ह झाले ते ऍक्टिव्हनेस बघून परत 100% वाटायला लागलं की अण्णा आतापर्यंत झोपले होते की काय। आणि याच्या उलट परिस्थिती आहे महाराष्ट्रामधील जरांगे पाटलांची। आता जरांगे पाटील हे व्यक्तिमत्व हे खेडेगावातील व्यक्तिमत्व आहे, कुठलाही राजकीय डावपेच नाही किंवा कुठली राजकीय महत्वाकांक्षा नाही। एक प्रामाणिक त्यांनी आंदोलन चालू केलं मराठ्यांचं, विस्थापित मराठ्यांचं। अहो, गाव पातळीवर जाऊन बघा तुम्ही गरीब मराठ्यांचे सध्या हाल काय आहेत, तो मराठा जीवन जगत कसं आहे हे जरांगे पाटलांनी हे प्रॉब्लेम पुढे घेऊन त्यांनी एक आंदोलन उभा केलं। ते आंदोलनानं महाराष्ट्रामध्ये एक रौद्ररूप धारण केलं आणि ते रौद्ररूप सरकारच्या कंट्रोलमध्ये आलं नाही आणि तो व्यक्तीही मॅनेज झाला नाही। आणि जरांगे पाटलाचं कार्य हे RSSच्या विरोधामध्ये, भाजपच्या विरोधामध्ये। कारण काय? कारण भाजप आणि RSS ही जातनी आहे जनगणना करायला संमती देत नाही आणि जोपर्यंत जातनी हा जनगणना होत नाही तोपर्यंत हा आरक्षणाचा महाराष्ट्रामधील मार्ग मोकळा होणार नाही। आता त्यामुळे जरांगेंना रोखण्यासाठी, त्यांचं आंदोलन हाणून पाडण्यासाठी त्यांच्यावरती डाव आखले गेले। त्यामध्ये डाव आपल्याला माहिती आहे, कुठे एक बारस्कर महाराज आला होता, परत एक वानखेडे बाई आली, असे लोक पाठीमागं लावून जरांगेंचं महत्व कसं कमी करता येईल, याच्या मागे जो मॉप आहे, जो गर्दी आहे, ती गर्दी कशी कमी करता येईल याकडे पूर्णपणे लक्ष त्यांनी घातलं होतं। पण मध्ये काही अशा गोष्टी घडल्या त्यामुळे बघा, जे प्रस्थापित राजकीय मंडळी आहे, सत्तेमध्ये जे आहेत आणि सत्तेबाहेर जे आहेत म्हणजे विरोधक, ते सुद्धा सर्वजण एकत्रित झाले आणि सर्व एकत्रित येऊन त्यांनी जरांगेविषयी, जरांगेच्या विरोधामध्ये
हे प्रयत्न केले. ज्यावेळेस पूर्ण महाराष्ट्र जरांगे पाटलांच्या पाठीमागे उभा होता, त्यावेळेस हे पूर्ण राजकीय मंडळी जरांगे पाटलांच्या विरोधामध्ये उभे होते. हेच फरक आहे दोघांच्या आंदोलनामधला. अण्णाच्या पाठीमागे पूर्णपणे आरएसएस आणि भाजप उभा होता, पण जरांग्यांच्या पाठीमागे पूर्णपणे गरीब समाज उभा आहे. ह्या दोघांची दशा आणि दिशा ही आपल्याला अशी सांगता येईल. दोघांमध्ये नेमका फरक काय होता, हजारे ते जरांगे. आणि महत्वाची गोष्ट समजून घ्या, अण्णा हजारे मॅनेज झाले नाहीत किंवा अण्णा हजारेच्या पाठीमागे किंवा पुढे कोणीच नाही, अण्णा हजारेंचं बँक बॅलन्स एवढं आहे तेवढं आहे, ह्या गोष्टी बोलल्या जातात. अहो, तुमच्या बँक बॅलन्सची आणि तुमच्या वैयक्तिक आयुष्याची लोकांना काही देणं घेणं नाही. लोक हेच बघतात की एखाद्या व्यक्तीकडनं समाजाचा फायदा कसा झाला किंवा फायदा कसा होऊ शकतो. आता लोकपाल आला असेल, चांगली गोष्ट आहे का वाईट नाही, पण त्याहूनही महत्वाची गोष्ट असते पोटाला मिळणारी भाकर. भाकर माणसाला काय काय करायला लावते याचं उदाहरण तुम्ही बघितलंच असाल. म्हणून जरांगे पाटील आणि ते हजारे या दोघांमध्ये डिफरन्स भरपूर आहे. आणि आता जरांगे पाटलांची भूमिका घेतलेली आहे, ती भूमिका कुठली की आपण सत्ताधाऱ्यांना पाठीमागे लागलो, आपल्या मागण्या मागितल्या, पण त्याला विरोधकांनी सपोर्ट नाही केला आणि प्रस्थापितनीही सपोर्ट नाही केला. मग अशा वेळेस आपले हक्क मिळवण्यासाठी आपल्यालाच काहीतरी करावं लागेल. जातीसाठी जातीने उभं राहायला पाहिजे, गरिबासाठी गरिबानं उभं राहायला पाहिजे, असं एक विचार सोबत घेऊन जरांगे पाटील असतील, बाळासाहेब आंबेडकर असतील किंवा अनेक लहान लहान घटक पक्ष असतील, त्यांचा हेतू एकच आहे. ते सर्व एकत्रित येऊन ह्या प्रस्थापितांच्या विरोधामध्ये आपला लढा उभारलेला आहे. तो लढा तडीशी नक्की जाईल. याला पण विरोध भरपूर होतो. विरोध करतं कोण? ज्या लोकांच्या पाठीमागून कोणी चाव्या फिरवतं, कोणी यांना विकत घेतं, तेच लोक समोर येऊन या लोकांना विरोध करतात. बाकी कुठलेही यामध्ये जे राजकीय महत्वाकांक्षी जर असले असते तर जरांगे पाटलांनी त्याच वेळेस मॅनेज होऊन आपलं जे काय लाईफ आहे कधी सेटल केली असती. पण ह्या गोष्टी यामध्ये कुठल्याही मॅटर करत नाहीत. हे राजकारण, समाजकारण ह्या गोष्टी वेगळ्या आहेत. आणि जातीसाठी, आपल्या लोकांसाठी एक लढा उभारणं आणि त्या लढ्यानं राजकीय एक रूप धारण करणं हे एक चांगला संकेत आहे, वाईट संकेत नाही. काही लोक म्हणतात की राजकारणामध्ये येऊन हे आंदोलन मोडीत जाईल किंवा आंदोलन हे संपून जाईल. पण त्या लोकांना मी वारंवार एक सांगू इच्छितो गोष्ट की बघा, एक चांगले जर लोक राजकारणामध्ये नाही आले, एक चांगला समाज राजकारणामध्ये नाही आला, तर असेच लोक तुमच्यावरती आयुष्यभर राज्य करत असतील आणि तुम्हाला आपल्या बोटावरती नाचवत असतील, हे तुम्ही विसरू नका. म्हणजे हा बदल घडवण्यासाठी, हे लोक सर्व हाणून पाडण्यासाठी एकमेव पर्याय असतो. तो पर्याय म्हणजे ज्या गोष्टीसाठी आपण लढतोय ती गोष्ट स्वतः मिळवून त्या गोष्टी पूर्णपणे साध्य करून दाखवणं हे खूप महत्त्वाचं आहे. तर तुम्हाला नेमकं वाटतंय का याविषयी की जरांगे पाटील आणि अण्णा हजारे यांच्या आंदोलनामध्ये खूप काही फरक आहे? तुमचं मत काय आहे नक्कीच कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. जय हिंद, जय महाराष्ट्र.